नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला फुले 13-007 आणि फुले 15-012 आणि SNK 13374 या ऊसाच्या फुटव्यामधील फरक मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच दिवशी मित्रांनो या ठिकाणी हा ऊस तुटला गेलेला आहे. तर तुम्हाला करतो मी पुढच्या साईडने. तर मित्रांनो ही जात आहे 13-007. तर हा एक कोंब आहे. तर यापासून किती कोंब तयार झालेले 1 2 3 4 5 6 6 कोंब या ठिकाणी निघले आहेत आणि अनेक अपेक्षा आहे मित्रांनो 100% निघतील. काही या ठिकाणी पण आपण बघू शकता 1 2 3 4 आता एक खत वगैरे ह्याला लागू पडलंय तर निघतील. तर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे कम्प्लिटली झाले असं म्हटलं तरी हरकत नाही. तर या ठिकाणी ही वाढ आहे ह्या 13-007ची. तर तुम्ही पाहू शकता प्लॉटमध्ये 1-2 दिवसाचा इकडे तिकडे फरक झालेला असेल मित्रांनो तोडणीमध्ये. आणि त्याच्यानंतर ही 15-012चं हे लाईन आहे. 15-012ची उगवण क्षमता कशी आहे हे थोडक्यात तुम्ही समजून घ्या. खूप जास्त उगवण क्षमता आहे मित्रांनो, पण अद्याप उगलेलं नाही. साधारणतः हे 1 महिन्यापूर्वी तुटलेला ऊस आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 2 कोंब निघलेले आहेत, या ठिकाणी 2 कोंब निघलेले आहेत. तर अशा पद्धतीने किती छोटे कोंब आहेत. तर हे अशा पद्धतीने हा 15-012चा फुटवा आहे. नंतर मी परत पुन्हा व्हिडिओ बनवेल मित्रांनो फुटवा पूर्ण झाल्यानंतर, पण 2 पेक्षा जास्त मला आढळून आले नाही. आता मित्रांनो हा जो ऊस आहे या ऊसापेक्षा शेवट म्हणजे हे 2 आठवड्याची साधारणतः तुटलेला ऊस आहे. 2 आठवड्याचा SNK 13374. 2 आठवडे म्हणजे 16 दिवस धरून चाला, पकडून चाला. तर हे असे त्याची जाडी वगैरे कोमांची आहे. तर आपण पाहून घ्या. आणि व्हिडिओ बनवायला मित्रांनो वेळ जातो. नक्कीच व्हिडिओ लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. म्हणजे काय होतं, जे आपली काही तूट राहिलेली असेल, तूट म्हणजे ह्या ऊसातली नाही मित्रांनो, जी आपण माहिती देतो त्यामध्ये जर कमतरता राहिली असेल तर ते या ठिकाणी आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ थांबवतो. हो का, हे पहा 16 दिवसाची ही वाढ आहे. अत्यंत चांगली 1 नंबरची वाढ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद.